नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। की आपल्या राज्याने डान्स बारचा कायदा आर असताना तयार केला, त्यानंतर तो सुप्रीम कोर्टाने रद्दबदल केला। मग मी एक नवीन कायदा तयार केला, तो पुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्दबदल केला, पुन्हा आपण नवीन कायदा केला आणि आता शेवटी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण कायदा केला। तो कायदा आता अस्तित्वात आहे। आता त्या कायद्याने अनेक निर्बंध टाकलेले आहेत, त्यातनं जी पळवाट शोधून काढलेली आहे ती आता आपल्या लक्षात आलेली आहे। ती पळवाट अशी आहे की या कायद्याच्या अंतर्गत लायसन्स घेतला तर इतकी बंधनं आहेत की त्या बंधनांमुळे हे डान्स बार चालू शकत नाही। पण त्याच वेळी आपल्याकडे जो महाराष्ट्र पोलीस ऍक्ट आहे, या ऍक्ट मध्ये परफॉर्मन्स लायसन्स आहे। कारण आपल्याला माहिती आहे कुठलाही कार्यक्रम करायचा असेल, हॉटेलमध्ये करायचा असेल, बाहेर करायचा असेल, सार्वजनिक ठिकाणी करायचा असेल तर परफॉर्मन्स लायसन्स घेता येतो। अशा पद्धतीनं डान्स बारचा लायसन्स न घेता परफॉर्मन्स लायसन्स घेऊन आणि त्या ठिकाणी मग हे परफॉर्मन्सच्या नावाखाली मुलींना अशा पद्धतीनं अश्लील पद्धतीनं नाचवायचं हे सर्रास चाललेलं आहे। हे आमच्या लक्षात आल्यामुळे या संदर्भात आता डान्स बारच्या ज्या काही म्हणजे जिथे तो कायदा त्या कायद्यातच परवानगी घ्यावी लागेल, याच्या खाली परवानगी घेता येणार नाही अशा प्रकारचं अमेंडमेंट आता आपण याच अधिवेशनामध्ये आपला जो मुंबई पोलीस ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत आणतो। ते अमेंडमेंट आणल्यामुळे हे जे काही परफॉर्मन्स लायसन्स घ्यायचा आणि डान्स बार चालवायचा ही पद्धत बंद होईल। डान्स बारच्या कायद्याच्या अंतर्गत जर कोणी लायसन्स घेऊन त्या ठिकाणी परफॉर्मन्सेस चालवले तर त्यामध्ये खूप आपण अटी टाकलेल्या आहेत। त्या अटींमुळे मला असं वाटतं की त्याच्यावर आपल्याला नियमन करता येईल। अध्यक्ष महोदय, या संदर्भात आपल्याकडे जे साऊंड पोल्युशनचे रूल्स आहेत त्या रूलच्या अंतर्गत जे लोक डीजे वाजवतात त्यांना आपल्याला परवानगी द्यावी लागते। जे रूल्सचं उल्लंघन करतात त्यांना आपल्याला परवानगी देता येत नाही। आपण बघा, आता जसं आपण जो डान्स बारचा कायदा जो शेवटचा कायदा केला होता ज्याच्यामध्ये कोर्टाने अमेंडमेंट करायला लावलं, त्याच्यामध्ये तर आपण काय घेतलं होतं, आपण त्यात म्हटलं होतं की परफॉर्मन्सची जागा आणि बारची जागा वेगळी करावी लागेल, दोघांमध्ये भिंत ठेवावी लागेल, जिथे परफॉर्मन्स आहे तिथे दारू सर्व करता येणार नाही, असे अनेक मुद्दे टाकले होते। पण सर्वोच्च न्यायालयाने हे स्वातंत्र्याला धरून नाही अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि शेवटी आपल्याला त्या कायद्यात बरेच बदल करावे लागले। त्यामुळे भावना आणि कायदा याच्यामध्ये बरंच अंतर असतं। आपल्याला शेवटी कुठलाही कायदा करताना किंवा नियम करताना जे काही आपल्या संविधानाने दिलेली स्वातंत्र्य आहेत त्यांचा विचार करावा लागतो। कायदा स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये याकरता आपल्याला करावा लागतो, पण त्यात अतिशय छोटी रेष असल्यामुळे अनेक अडचणी येतात। तथापि आपली भावना आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भात काही करणं शक्य आहे का याचा विचार करू। काही प्रमाणात जिथे दोषी पोलीस आढळले त्यांच्यावर कारवाई झाली आहे, पण आता माझ्याकडे त्याचा आकडा नाही आहे। पण एक अजून गोष्ट मी आपल्या लक्षात आणून देतो की एक अजून आता कायद्यामध्ये बदल करायचा आम्ही निर्णय करतो, ते लॉ अँड ज्युडिशियरीकडनं आम्ही इव्हॅल्युएट करतो की वारंवार जिथे गुन्हे घडतात, जे वारंवार उल्लंघन करतात त्यांचा लायसन्स परमनंट रद्द करणे अशा पद्धतीची एक अमेंडमेंट आणण्याचा विचार आहे। त्या लॉ अँड ज्युडिशियरीची त्याची चर्चा चालली।